नमस्कार, स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये। पावसाळा सुरू झाला तर बदलापूर शहरातील नागरिकांना सर्वात जास्त सामोरं जावं लागतं ते म्हणजे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या समस्यांना। आपण बघितलं तर पावसाळा सुरू होऊन काही दिवस झालेले आहेत आणि शहरातील ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावं लागतंय। आपण बघितलं तर स्वातंत्र्यवीर उड्डाणपुलावर देखील अशाच प्रकारे मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी प्रवास करताना विविध समस्यांना या ठिकाणी सामोरे जावे लागते। आपण बघितलं तर बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा हा एकमेव उड्डाणपूल आहे आणि या एकमेव उड्डाणपुलावरच खड्ड्यांचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। पावसाचं पाणी या खड्ड्यांमध्ये साचतं आणि नागरिकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि त्या खड्ड्यांमध्ये गाडी आपटली जाते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात देखील या ठिकाणी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळाले। पूर्व पश्चिमेला जोडणारा हा उड्डाणपूल आहे आणि पूर्ण उड्डाणपुलावर असे बारीक बारीक खड्डे असू द्यात किंवा काही काही ठिकाणी असे मोठमोठे खड्डे देखील या ठिकाणी पडलेले आहेत। या ठिकाणी माती देखील पडलेली आहे। काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने हे पडलेले खड्डे बुजवले होते, परंतु पुन्हा पाऊस पडल्यानंतर ते खड्डे पडण्यास सुरुवात झालेली आहे। या माती पडल्यामुळे देखील याच्यावर गाड्या घसरून अपघात झाल्याचे प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधी असू द्यात किंवा अनेक समस्यक असू द्यात त्यांनी नगरपालिकेकडे पाठपुरावा केला होता, परंतु तरी देखील हे खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रशासन कुठेतरी अपयशी ठरत असल्याचं आपल्याला दिसून येते। आता नगरपालिका प्रशासन असू द्यात किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असू द्यात ही समस्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करतात किंवा कधीपर्यंत हे खड्डे बुजवले जातात हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अनोक तडवीसह ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।